आंबेडकर यांनी रूढ सामाजिक परंपरेचा नाकारून न्याय समाजाची जडणघडण केली अशा या नायकाला विनम्र अभिवादन करते. हवा वेगाने नव्हती, हवापेक्षाही त्यांचा वेग होता. अशा न्यायाविरुद्ध लढण्याचा इरादा त्यांचा लेख होता. असा रामजी भीमाबाईंचा लेख लाखात नव्हे तर जगात एक होता. मित्रांनो, आज 6 डिसेंबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज महापरिनिर्वाण दिन. मध्य प्रदेश मधील महू या गावातील जन्मलेला हा मुलगा जन्मताच महर्षी किंवा भारतरत्न म्हणून गणला गेला नाही. आपल्या जगत्या आयुष्यातील हाल अपेक्षांची तमा न बाळगता एखादा मनुष्य केवढे अलौकिक कार्य करू शकतो याची मिसाल म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा देह झिजला म्हणून तुमचा आमचा देह सजला. त्यांचे कर्तृत्व, कार्य व नेतृत्व हे हिमालयाच्या उंचीचे होते. सह्याद्री एवढे बलाढ्य व बुलंद होते. असे एकच विश्वरत्न होऊन गेले ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एका लहानशा मुलाला शाळेत वेगळे बसवले जाते, त्याच्या हाताला पाणी सुद्धा देत नाही. तो कुणाकडे पाहतोय? स्वीकाराच्या फक्त एका थेंबाकडे. पण मिळतो काय? फक्त अपमान. आणि त्या अपमानातूनच एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे मी कमी का आहे? आणि त्या प्रश्नातूनच एक निर्माण होतात, ते म्हणजे महान पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, कारण शिक्षण तुम्हाला सन्मान देतं. मेहनत करा, कारण मेहनत तुम्हाला घडवतं. नीतिमत्तेने जगा, कारण तोच खरा स्वाभिमान. आणि अन्यायाविरुद्ध उभे राहा, तेच बाबासाहेबांनी शिकवलं. शिकायला सुटला, जगाशी लढला, अंधार पडून तो प्रकाश झाला. भेदभावांची भिंत त्याने कोसळली, तो भीमराव. मानवतेचा इतिहास झाला, मानवतेचा इतिहास झाला.